तू पुरताला अडव, मी त्याच्या आईला काहीही सांगितलेलं नाहीये. हो, तुम्ही त्याला आधी का नाही सांगितलं? ऐकतोय कुठं माझा तो? आई सॉरी, मला तुझ्यापासून लपवायचं नव्हतंय, पण आणि कुठल्या परक्या माणसाकडून कळलं हे तर खूपच वाईट झालं. सॉरी. नीरज, स्पष्टपणे बोल बरं. आता कसं स्पष्ट बोलू? ते US मध्ये माझं एका मुलीवर प्रेम आहे. आणि ती मुलगी चू आहे. अर्चना. तीच ती चू. अर्चना नाव आहे तिचं. आई सॉरी, म्हणजे ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती होती, फक्त म्हणजे मला तुला सांगायचं होतं आई, पण माझी हिंमत होत नव्हती. मला आई चिडू नको साई प्लीज. अगं मी तुला सांगणार. झालं समाधान? सगळं सांगून मोकळे झालात ना एकदा? नाही, यांनी नाही सांगितलंय काहीच आत्याला, आणि हेच ते तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तू त्यांना सतत गप्पा करत होतास. म्हणजे यार स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मार. नाही, असं काही नाहीये. हे बघ, सांगितलं ते बरंच झालं म्हणा. हे बघ, आज ना उद्या तिला कळलं असतं तेव्हा किती वाईट वाटलं असतं, नाही का? हो ना. आणि आता ती रागावली आहे, पण होईल तिचा राग शांत. पण तू सांगितलंस ना, हे बरं झालं.